क्यों डर गए? अचानक हात पडला हुजूर, म्हणून जरा दचकाया झाले. कुणीच नव्हतं इथं म्हणून. जहां कोई आने की संभावना नहीं होती वहां सिद्धि पहुंच जाता है. क्या कर रहे थे? काय नाही जी, जरा पाय मोकळे करायला आलतो. आम्ही दऱ्या खोऱ्यात पळणारी माणसं, असं बसून बसून पाय आखडतात जी. अच्छा है. और क्या क्या करते हो? बस अपना काम और कुछ नहीं. तुम बहुत ही दिलचस्प इंसान हो. फुर्तीले, कामयाब, नेक बहादुर. बस 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 सिद्धी खैरियत बस. एवढी तारीफ ऐकायची सवय नाही आमासने. तुम जिसे चाहते हो उसके लिए कुछ भी कर सकते हो. क्यों कोंडा जी, सच है ना? म्या बी तुमची ताकद ओळखली आहे. हमारी ताकत वो कैसे? समोर यो खवळलेला दर्या, त्याच्या मधोमध उभा असलेला तुमचा यो जंजिरा आणि त्याच्या वरच्या या लांब पल्ल्याचा मारा करणाऱ्या तोफा. शत्रूला कळतच नाही समुद्राशी झुंजू की या तोफापासून वाचू. सही पहचान. इसीलिए तुम्हारे शिवाजी हर बार नाकामयाब रहे. या तोफतनं मारा करायचा म्हणजे दारू गोळा बी लय लागत असणार नाही. बहुत लगता है. कुठं ठेवताय सात? वो नाही, दारू गोळ्याचं क्वाटार कुठं दिसलं नाही म्हणून इच्छा. ढूंढते रहो. दुनिया में बड़ी फतेह इतनी आसानी से नहीं मिलती. याद रखना. महान हो आप. महान तो आप हो. हमें वो किस्सा सुनाना. चंद सिपाहियों के साथ आपने पन्हाळा किल्ला कैसे लिया? कोण येत जात नव्हतं अशा अंगानं, म्हणजे राजापूरकडच्या कड्यावरनं चढलो गडावरती, घुसलो थेट किल्लेदाराच्या घरात. हे धुमशान झालं का आपणच काढला त्याला तिथं. आणि मग काय, उघडलं गडाचं दरवाजा आणि घुसलीत आमची 100-200 मावळं आतमध्ये. कितने यवन सैनिक थे? 2500 होतं जी. बहुत बढ़िया, बेमिसाल. आपका कोई जवाब नहीं. तुम्ही बी जंजिरा आरामात घेतला असं ऐकलं होतं. सांगूनच टाका तो बी किस्सा. वो बेवकूफ लोग थे. तब के सिद्धियों ने उनके भोलेपन का फायदा उठाया. दारू के पिंपों में सिपाहियों को लेकर गए, सबको दारू पिलाई और मार डाला. तब से यहां हम सिद्धियों का राज है. आपको दगा करना अच्छा लगता है? अलबत्त हम दगा कर सकते हैं. दगा करने में हमें मजा आता है. एक याद रखना कोंडा जी, सिद्धि दगा बर्दाश्त नहीं कर सकते. दिल से कह रहा हूं. तुमसे क्या छिपाना? दारू गोळ्याचं कोटार तर लपून ठेवलंय सा, आणि म्हणताय तुमसे क्या छिपाना. चालाक हो. अच्छा पकड़ लेते हो.
चलो, खुदा हाफिज। दारू गोळ्याचं कोटार किल्ल्यावरच असलं पाहिजे. आपल्या डोळ्यासमोर कुठेतरी हाय नक्कीच, पण ते असं काही दडवलंय सिद्धीनं की बघून पण दिसणार नाही. सिद्धी लय चालाक माणूस, ताकास तूर लागू देत नाही. लई अवघड होऊन बसले आहे आता. खरं म्हणजे जितकं अवघड वाटतंय तेवढंच सोपं असणार आहे ते. कदाचित आता मी त्या वाटारापाशीच बी असेल. म्हणतात ना, काक्यात कळसा आणि गावाला वळसा, तशातली गत नग व्हायला. सिद्धी ते कुठं बी कसं बी लपवरी ते कोटार. पाताळात का असना, मी ते आत शोधणारच. होशियार! हर आहट में बस तेरा एहसास है। इस दिल को तेरी एक दीदार का इंतजार है। इंतजार की ये घड़ियां खत्म नहीं होती। हे नादान सिपाही, तू हमें जानता ही नहीं। एवढा दारू गोळा साठवायचा म्हणजे जागा बी मोठीच पाहिजे. जंजिऱ्यावरच्या सगळ्या मोठ्या जागांवरती नजर ठेवा. ठेवली की हो, पण एक पण जागा ढंगाची वाटत नाही. मला तर असं वाटायला लागलंय असं काही कोठारच नसेल इथं. नाही नाही, असं नाही म्हणा. क्वार्टर हाय म्हणजे हाय. फक्त आपली नजर धोका खात्या. आपल्या नजरेसमोर हाय, खरं आपल्याला घावत नाहीये. आंधळ्यागत झाली आपली अवस्था. आता एक काम करायचं, उलट्या बाजूनी शोध चालू करायचा. ज्या जागांवरती कोठार नाही त्या जागांवरती खुना करायच्या आणि ज्या राहिलेल्या जागा आहे ती त्याच्यावरती लक्ष ठेवायचं. कोठार घावणार म्हणजे घावणार. कोठार सापडल्याशिवाय एक कोंडाजी बाबा गप्प बसणार नाही. चला, उद्या भेटूया इथंच. वैजी
रस्ता नीट साफ करून घ्या आणि त्या दुकानदारांना पण सोबत घ्या. काय आणि आता इथनं कोणाला सोडू नका आणि रस्त्यावर उगाच कोणी गर्दी करायची नाही. हुजुरांनी स्वतः आज्ञा दिली आहे. जंजिरा स्वच्छ दिसलाच पाहिजे, पाहुणे खुश झालेच पाहिजेत. काय हा चला कामाला लागा. चला. कहीं जा रहे हो? तुझ्या पाठीला बी डोळं हाई का काय आता? मी काय बी केलं की कळतंय तुला. लक्ष ठेवून आहेस का काय माझ्यावर? मेरा और है ही कौन? तुम ही तो हो मेरे सब कुछ. हे ठीक आहे, पण म्या म्हणतो कळतंय कसं सगळं? वो औरतों को आता है. हमारे जैसे किसी को दिल लगाओगे तो आप भी जानोगे. जातो आता बघतो कुठं दिल लागतंय का ते. शुक्रिया, कम से कम हमें बता के तो चले. सांगावंच लागतं या. म्या जरा दिसलो नाही की तुम्ही पडताय बाहेर आणि गाव भर उडीकतायसा. जातो म्या. नहीं, आता हूं ऐसे कहो. आता हूं बस. बस. सगळं दुकान नीट करून ठेव. सगळं जागच्या जागी दिसलं पाहिजे. हा हे काय? हे दुकानात घे, कोणती दुकानात घे. चल. त्या रस्त्यात काय पण ठेवू नको रे. हा आणि हे बघ, रस्ता नीट झाडून झाला की नंतर धुवून घ्यायचा. काय पाय घड्या पडणार आहेत त्याच्यावर. मुख्य दरवाजापासून पाय घड्या टाकायचे आहेत. काय आणि हे बग, सिद्धी रियासत स्वतः पाहणी करणार आहेत सगळ्याची. कुसूरवार को वो खुद सजा देंगे. हो करू नको. आज चालव. चला आतमध्ये घे. उठा उठा जल्दी. चला तुम्ही. काय रे बाबा, सकाळी सकाळी एवढी गडबड? काय ठाव नाही, कुणीतरी व्यापारी येणार आहे. बडी आसामी हाय. उमाजी, भटारखान्याचं काय ते बघून घ्या. जेवण हे झकात झालंच पाहिजे. मोठे व्यापारी येणार आहेत. आता हे सगळं मलाच बघायचंय. काय आणि हे बघा, सिद्धी हुजूर दिवसभर त्यांच्या तैनातीत असणार आहेत. त्यांना ह्या सगळं बघायला अजिबात वेळ नाही. तेव्हा आटपा जरा पटापट. होय दादा. चला. सिद्धी व्यस्त हाय, सगळे कामात गरका हाय ती. कुणाचा पायपोस कुणाच्यात नाही. आम्ही संधी हाय आज. माफी असावी गड्यानं, जरा येळच झाला. येताना एक घर दिसलं, भडकं होतं, तरी बी संशय आला म्हणून घुसलो आतमध्ये. सगळ्या भीती जमिनी सगळं तपासून बघितलं. एखादी गुप्त कळ असेल म्हणून ते बी तपासलं, पण काय गावलं नाही. तुमचं काय काय? मी बी ठरल्याप्रमाणे मावतीच्या दिशेने निघालो. घर गल्ल्या मोहल्ले समद पालतं घातलं. मशिदीत बी गेलो तू वेश बदलू, ती बी पूर्ण पाहिली. मग काही नाही तिथं. तुझं काय? कोंडाजी बाबा, मी बी उगवतीच्या दिशेने निघालो. पुरा गाव मोहल्ला सगळं हुडकून काढलं, पण काय बी घावलं नाही. येताना महादेवाचं मंदिर लागलं, ते बी सोडलं नाही व ते बी तपासलं, पण तिथं बी काय नाही. आता काय राहिलं या? अंबर दरवाजा आणि सिद्धीची मंजिल. अरे त्यो काय त्याच्या घरात दारू गोळा ठेवणार आहे वय, आणि स्फोट झाला म्हणजे? येडा आहे तो.
तो ठार येडा आहे, तो ठेवू शकतो. आता 2च जागा राहिल्या, ती सिद्धीची मंजिल आणि अंबर दरवाजा. चला, जास्त वेळ एकत्र राहणं बरोबर नव्हतं. इथनं बाहेर पडूया. चला. इधर रुकना नहीं, घर जाओ. होय, निघालोय. कुठे राहतो? हे आपलं इथंच. थांबू नको, लवकर जा.